बाळाला उलट्या होत असताना, उलट्या जुलाब होत असताना काही महत्त्वाच्या लक्षणांकडे आपण लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. जसं की बाळाला सततच्या उलट्या होणं, लघवीचं प्रमाण कमी होणं, उलटीमधून किंवा संडासमधून रक्त जाणं, बाळ अतिशय शांत असणं, बाळाचा ताप अजिबात कमी न होणं किंवा पोटामध्ये प्रचंड वेदना, अशा गोष्टी जर असतील तर आपण त्वरित आपल्या बाळाच्या डॉक्टरांना संपर्क करणं महत्त्वाचं आहे. आता उलट्या जुलाब टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण स्वच्छता. तर पाणी स्वच्छ असणं, बाळाची दुधाची भांडी किंवा फिडिंगची भांडी स्वच्छ असणं हे महत्त्वाचं आहे. बाळाला दूध आपण जर वरचं दूध देत असाल तर वरचं दूध बाटलीनं न देणं हे सर्वोत्तम. बाळाला वरचं दूध देण्यासाठी नेहमी वाटी चमचा वापरावा. त्याचबरोबर नियमित आहार जो बाळाचा चालू आहे तो कधीही बंद करू नये. ज्या माता बाळाला अंगावर दूध पाजतायत त्या अंगावरचं दूध पाजणं चालू ठेवावं. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे रोटाव्हायरसचं वॅक्सिन. तर उपचार व्हायरल गॅस्ट्रोएन्टरायटिस जे आपण म्हणतो, रोटाव्हायरस पद्धतीनं होणारा जो गॅस्ट्रो आहे तो टाळण्यासाठी आपण बाळाला रोटाव्हायरसचं वॅक्सिन देऊ शकतो. याबद्दलची माहिती आपण आपल्या बाळाच्या डॉक्टरांकडून घेऊ शकता. धन्यवाद.